श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 13. श्री गणेशाय नमः. नामधारकाच्या विनंतीवरून सिद्धमुनी नृसिंह सरस्वतीचा वृत्तांत सांगू लागले. ते म्हणाले, नृसिंह सरस्वती प्रयागराज येथे असताना त्यांनी माधव सरस्वतीला संन्यास दीक्षा दिली. त्यानंतर बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञान ज्योती सरस्वती असे माधव सरस्वतीसह एकापेक्षा एक असे सर्वश्रेष्ठ प्रज्ञावंत शिष्य मिळाले. त्या शिष्यासमवेत ते पुन्हा अनेक क्षेत्रे पावन करीत दक्षिणेला आपल्या जन्मगावी कारंज नगरीत आले. आई वडील, 4 भाऊ, 1 बहीण त्यांना भेटले. सर्वांनी त्यांना वंदन केले. श्रीगुरूंनी त्यांना आशीर्वाद दिले. सर्व भावंडांना श्री गुरुच्या भेटीमुळे अत्यानंद झाला. माधव अंबाभवानीने नृसिंह सरस्वतीचे दर्शन घेतले, पूजा केली. गेल्या जन्मीचा हा आपला पुत्र श्रीपाद वल्लभ आहे हे त्यांना कळले. चंद्रमोहळी देवाचे शिवाचे प्रदोष पूजन केले, ते फळ आले. तिने आपल्या पतीने पूर्वजन्मीचे चरित्र सांगितले. नगरीतील लोकांना श्री गुरूंच्या आगमनाचा राज झाला. त्यांनीही त्यांची पूजा केली. श्री गुरूंना रत्नाई नावाची बहीण होती. तिने स्वामींना शरण जाऊन संन्यास घेण्याची इच्छा प्रकट केली. संसाराचा विविध तापाची तिने धास्ती घेतली होती. तेव्हा श्री गुरूने तिला सांगितले की स्त्रियांसाठी पतिचरण सेवा हेच तप. ते तप फलद्रूप होऊन त्यांनी भवसागर पार करते. पती हाच परमेश्वर मानणाऱ्या स्त्रियांचा उद्धार होतो. तुला हीच गती प्राप्त होईल. तू मनात खंत करू नकोस. तुझ्यासाठी हाच उपदेश, हेच ब्रह्मज्ञान. त्यावर रत्नाई म्हणाली, स्वामी, आपण त्रिकालज्ञ आहात. माझ्या प्रारब्धात काय आहे हे विवरणाने सांगावे. श्री गुरु म्हणाले, पूर्वजन्मी तू गायीला लाथ मारलीस, शेजारी कुटुंबातील नवरा बायकोमध्ये भांडण लावलेस. या दोषासाठी तुला अनेक यातना भोगाव्या लागतील. तू कुष्ठरोगाने जर्जर होशील. तुझा पती तुझा त्याग करून तापसी होईल, असे तुझे पूर्व कर्म आहे. हे ऐकताच रत्नाईने श्री गुरुच्या पायावर दंडवत घातले व विनंती केली की, हे गुरुनाथा कृपाळा, आपण माझा त्वरित उद्धार करा व कोड फुटल्यावर दक्षिण देशी भीमा अमरजा नदीच्या संगमावर गाणगापूर नावाचे विख्यात तीर्थक्षेत्र आहे. तेथे जाऊन स्नान केल्यावर तुझे पाप भस्म होईल आणि माझे दर्शन होईल. असा उपदेश करून श्री गुरु शिष्यांसह दक्षिण देशी त्र्यंबक क्षेत्रासी आले. गोदावरी नदीचा उगम असलेले हे तीर्थ क्षेत्र फार प्रसिद्ध आहे. या क्षेत्राचे महात्म्य एक श्री सिद्धमुनी नामधारकाला सांगू लागले. नाशिक जवळच महर्षी गौतम ऋषींचा आश्रम होता. ते अनुष्ठान करून वेळ घालवित असत. पूर्वीच्या मुनिजनांचे तपसामर्थ्य एवढे मोठे होते की ते रोज पेरून आपल्याला पाहिजे तेवढे आणि पाहिजे ते धान्य मंत्र सामर्थ्याने पिकवित असत. सर्व ऋषीमुनी महाज्ञानी गौतम ऋषींना ईश्वराचा सेवक म्हणून मान देत असत. शिवशंकराने गंगा आपल्या जटेत बद्ध करून ठेवली होती. ती जर भूतलावर आणली असती तर पुष्कळ लोकांचे कल्याण होईल, असा विचार त्र्यंबकेश्वराच्या आसपास साळीची शेती करणाऱ्या काही ऋषींच्या मनात आला. गौतम मुनी शिवशंकराचे प्रिय भक्त आहेत. त्यांनी मनावर घेतले तर हे काम ते करू शकतील. परंतु गौतमाला ते काम करण्यास प्रवृत्त कसे करावे यासाठी त्यांनी युक्ती केली. त्यांनी योग बळाने दुर्वापासून सवत्स गाय निर्माण केली व गौतमाच्या शेतात तिला धान्य खायला पाठवले. आपल्या शेतात शिरून गाय धान्य खाते हे पाहून तिला शेतातून घालवून देण्यासाठी गौतम ऋषींनी अनुष्ठानाला बसल्या जागेवरून एक दर्भ मंत्रवून गायीच्या दिशेने फेकला. पण ऋषींच्या मायाशक्तीने त्या दर्भाचे व्रजात रूपांतर झाले व ती गाय आणि तिचे वासरू तत्काळ गतप्राण झाले. हे पाहून गौतम ऋषींना दुःख झाले व आपल्या हातून गोहत्येचे पातक घडले याची त्यांना खंत वाटू लागली. त्यांनी भोळेपणाने त्याच ऋषींना आपल्या पापाला प्रायश्चित
काय घ्यावे लागेल असे विचारले. तेव्हा गंगा इथे भूतलावर आणावी व तिच्यात स्नान केले तर गोहत्येचे पातक नष्ट होईल असे ऋषींनी सांगितले. गौतमाला ते पटले. त्यांनी मग दीर्घकाळ तप केले. भगवान शंकर प्रसन्न झाले. गौतमाला वर माग असे म्हणाले. तेव्हा गौतमाने श्री शिव शंभो सर्वेश्वरा, माझ्यावर जर प्रसन्न झाला आहात तर चराचराचा उद्धार करण्यासाठी मानवाला पापक्षालनासाठी आपल्या जटेतील गंगा भूमीवर सोडावी. तथास्तु असे शंकराने म्हणताच गंगा भागीरथी पृथ्वीवर आले. सर्व मुनिजनांनी तिचे गौतमी असे गौरवपूर्ण नाव ठेवले व गौतमीच्या जलात स्नान करण्याने मनुष्य सर्व पापमुक्त होतो असे तिचे महात्म्य आहे. गौतमीच्या पवित्र नदीकाठींची तीर्थयात्रा करीत लोकांवर अनुग्रह करीत श्री गुरु नृसिंह सरस्वती मंजरिका नावाच्या गावात आले. तेथे माधवारण्य नावाचा साधक त्यांना शरण आला. तो श्री गुरूंची नित्य मानस पूजा करीत असे. तेच साक्षात त्याच्या समोर प्रकट झाले. त्याने विविध स्तोत्रे रचून श्री गुरूंची पूजा केली. श्री गुरूंनी त्याला दत्तात्रयाचे स्वरूप दाखविले. श्री गुरु त्याला म्हणाले, तुझ्या मानस पूजेमुळे भगवान दत्तगुरु तुला प्रत्यक्ष दर्शन देतील. तू ब्रह्मलोकी जाशील, यात शंका धरू नको. तेथून स्वामी गंगेच्या तीरावर वासर ब्रह्मेश्वर तीर्थास गेले. तेथे श्री गुरु शिष्यासमवेत गंगा किनारी स्नानाला गेले असताना तेथे पोटदुखीच्या व्याधीने त्रस्त झालेला ब्राह्मण आला. तो पोटदुखीच्या वेदनाने गडबडा लोळत होता. स्वामीचे लक्ष त्याच्याकडे गेले. शिष्यांना म्हणाले, जा त्याला इकडे आणा पाहू. त्यांनी त्याला स्वामींजवळ आणले. स्वामींनी त्याला कारण विचारले. त्याने सर्व कहाणी श्री गुरूंना सांगितली. भोजन केले की प्राणांतिक वेदना होतात. जगण्यासाठी थोडे का होईना अन्न खाणे भाग आहे. त्याचा त्रास होतो. अन्नावर जगणारे हे शरीर वाचविणे मला शक्य नाही, म्हणून मी आत्महत्येचा प्रयत्न केला. पण आपल्या शिष्यांनी मला नदीतून बाहेर काढून आपल्याकडे आणले. त्याला शांत करीत स्वामी म्हणाले, ब्राह्मणा, आजपासून तुझा भोग संपला. आता तू मनसोक्त भोजन कर. तुझे पोट दुखणार नाही. एवढ्यात त्या ग्रामाचा अधिकारी गंगेवर स्नानासाठी आला. त्याचे नाव सायनदेव ब्राह्मण. तो कडगंचीचा राहणारा. त्याने आपला परिचय सांगितला व श्री गुरुच्या चरणावर विनम्र होऊन अनुग्रह कृपाप्रसाद मिळावा म्हणून विनंती करू लागला. श्री गुरु त्याची भक्ती पाहून प्रसन्न झाले व त्याला आशीर्वाद देत म्हणाले, सायनदेवा, या ब्राह्मणाला पोटदुखीची व्यथा होती. ती असह्य होऊन हा गंगेत प्राणार्पण करीत होता. मी त्याची व्यथा नष्ट केली आहे. तू याला तुझ्या घरी घेऊन जा व मिष्ठान्नाचे भोजन पोटभर खाऊ घाल. हा पोटभर जेवला की याची पोटशूळाचे व्याधी नष्ट होईल. यावर सायनदेव म्हणाला, गुरुराया, याला अन्न दिले तर याचे प्राण जातील आणि मला ब्रह्महत्येचे पातक लागेल. 1 महिन्याच्या उपासानंतर हा काल जेवला तर पोटदुखीच्या वेदना असह्य होऊन हा प्राणत्याग करायला सिद्ध झाला. या ब्राह्मणाला मी चांगला ओळखतो. कृपया मला दुसरे काही काम सांग. मी तुमची अवज्ञा करणार नाही, परंतु याला भोजन घालण्याचे काम सांगू नका. यावर स्वामी म्हणाले, सायनदेवा, माझ्या बोलण्यावर तू विश्वास ठेव. या ब्राह्मणाला उडदाचे वडे, सांदणे, क्षीर मिश्रित परमान्न घाल. पोटभर जेवल्यावर त्याची व्याधी जाईल. हाच त्याच्यावर उपाय आहे. तू चिंता करू नकोस. याला त्वरित घरी घेऊन जा. सायनदेवाने श्री गुरुला विनम्रपणे अभिवादन केले व आपल्या घरी भिक्षेसाठी येण्याची प्रार्थना केली आणि श्री गुरूंनी भिक्षेला येण्याचे आश्वासन दिले. सिद्ध नामधारकाला म्हणाले, आम्ही यावेळी तिथेच होतो. श्री गुरु सर्व शिष्यासमवेत सायनदेवाच्या आग्रहासाठी त्यांच्या घरी भिक्षाला गेले. श्री गुरूंना आपल्या घरी आलेले पाहून सायनदेव त्याची
पतिव्रता पत्नी जारवाई यांनी फार हर्ष झाला. त्यांनी दोघांनी श्रीगुरूंचे मनभावे षोडशोपचारे पूजा केली. श्रीगुरूंनी सायनदेव व जारवाई यांना आशीर्वाद दिला. तुमची संतती कीर्तिमान, दीर्घायू, वैभव संपन्न, सत्संगप्रिय अशी होईल. जारवाईने सुग्रास भोजन बनविले होते. विविध पक्वाने, उडदाचे पदार्थ, नाना प्रकारच्या भाज्या, चटण्या, साखरीचे पदार्थ. श्री गुरूंच्या पंक्तीला तो पोटदुखीचे व्याधीने त्रस्त झालेला ब्राह्मणही होता. श्रीगुरु त्याला आग्रहाने भरपूर खायला घालत होते. सायनदेवाला मात्र त्याचे पोट दुखील की काय याची भीती वाटत होती. परंतु पोटभर जेवूनही ब्राह्मण शांत होता. मला बरे वाटते असे जेव्हा तो म्हणाला तेव्हा सर्वांना हायसे वाटले. अशा रीतीने सूर्योदयानंतर अंधकाराचा नाश व्हावा त्याप्रमाणे गुरुकृपा झाल्यावर दुःखे व्याधी नाहीशी होतात. सिद्ध नामधारकाला म्हणाले, ही घटना मी स्वतः पाहिली आहे. पंक्तीला मीही तिथे होतोच. सायनदेवाने श्री गुरु बरोबर आम्हालाही वंदन केले. श्री गुरुचे चरित्र लीला खरोखर अलौकिकच आहे. 13वा अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.